पश्चिम महाराष्ट्राचे अँटी करप्शन कमिटी अध्यक्ष माननीय शिवभक्त शंकर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ रूपा शंकर पाटील, गौरव पाटील, वैष्णवी पाटील, केदार पाटील, धनाजी पाटील, समस्त पाटील परिवार व ग्रामस्थ पाडळी, ओम मोटर्स बालिंगे, पारगाव मित्रमंडळ, अण्णा ग्रुप पाडळकर मार्केट, गंगावेश, बालिंगे, पाडळी, फुलेवाडी, बोंद्रेनगर अधिक कार्यकर्ते। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विनापरवाना रॅली काढून जेसीबीने फुलं उधळल्या प्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे मागील 10 दिवसात जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत। मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला होता। दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातच त्यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परवानगी नसताना देखील रॅली काढून जेसीबीने धोकादायक पद्धतीने फुलं उधळल्या प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपळनेर आणि पेठ बीड मध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे।